हिंगोली येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींच्या वसतिगृहातील 12वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी शनिवार दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। त्याविरुद्ध विद्यार्थिनीला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याची माहिती आहे। हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या बाजूलाच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींचं वसतिगृह आहे। या ठिकाणी तालुक्यातील ढोर उमरी येथील विद्यार्थ्यांनी आणि इतर विद्यार्थ्यांसह राहते। ही शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता 12वी वर्गात शिक्षण घेते। दरम्यान आज सकाळी तिच्या खोलीतील इतर 3 विद्यार्थ्यांनी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या। त्यावेळी ती एकटीच खोलीमध्ये होती। यावेळी तिनं खोलीचा दरवाजा लावून गळफास घेतला। अवघ्या काही वेळातच इतर विद्यार्थिनींना खिडकीच्या काचेतून हा प्रकार दिसला। विद्यार्थिनींनी आणि परिसरातील दुसऱ्या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडून खोलीत प्रवेश केला। त्यानंतर तिला खाली उतरवून तातडीनं हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं। या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीनं पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी रवाना केलं। अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, विलास वडकुते यांच्या पथकानं घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट घेऊन पाहणी केली आहे। तसंच तिचे कुटुंबीय देखील शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते। दरम्यान विद्यार्थिनीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या तिची परिस्थिती नाजूक असल्यानं पोलिसांना तिचा जबाब नोंदवता आला नाही। त्यामुळे तिने हे पाऊल का उचललं हे कळू शकलं नाही। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। सदरील माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे।